खूप मोठी वादळ येतात आयुष्यात आणि मग त्यावेळेला ना खरं सांगायला हे योगा बिगा सगळं गुंडाळून बाजूला ठेवावं असं वाटतं. एक्झाम्पल व्हेरी अनटाइमली डेथ और सेपरेशन ऑफ अ लव्ड वन. ऑन अ पर्सनल नोट इफ आय मे कोट that there was a turning point in your life when you lost your father right after your MBBS. आणि that was a game changer. अशा काही परिस्थितीमध्ये योगा आपला ॲटिट्यूड बदलतो का की म्हणजे गेलाय व्यक्ती अँड दॅट इज द फॅक्ट. मग तिथे योगा कसा काम करतो? आता तिथे माझ्या बाबतीत काय झालं, मी फर्स्ट MBBSला होतो त्याला माझे वडील गेले. तर मृत्यूवरतीच माझं चिंतन खूप झालं. आणि मी रात्रीच्या वेळेला म्हणजे सेकंड MBBSला असताना ह्याच्यात जाऊन बसायचो स्मशानामध्ये रात्री 12 वाजता. अरे बापरे. आणि ती सगळी जळणारी प्रेत बघायचो आणि तिथे कधीतरी आपण असणार आहोत असं बघायचो. त्यामुळे माझी जगण्याची सुरुवात मृत्यूपासून झाली. बापरे. आणि त्यानंतर जगणं सुरू झालं खऱ्या अर्थाने. कारण ते मी ग्राउंडेड राहता ना, मी मगाशी जसं म्हणलो हे सगळं संपणार आहे. हां, आणि कधीतरी आपल्याला इथून फायनल एक्झिट घ्यायचं आहे असं साधेपणाने जर घेतलं तर ते पीसफुल होईल ना. म्हणजे अनायासेन मरणम आणि विना दैन्येन जीवनम शक्य होईल. तर योगा जर करत गेलं प्रॉपरली तर अनायासेन मरणम शक्य होईल. कारण तुम्ही बऱ्यापैकी हेल्दी राहाल. दॅट इज फॉर द पर्सन हू इज लिव्हिंग, द पर्सन हू इज लेफ्ट बिहाइंड. इफ यू अंडरस्टँड दॅट ॲज रियालिटी ऑफ लाईफ. म्हणजे त्यात सुद्धा आपण जर खोलात गेलं तर असं लक्षात येतं की आपण ती व्यक्ती गेल्यानंतर आपल्या जीवनात जो एक इनकन्व्हिनियन्स निर्माण होतो तर ते आपण मिस करत असतो. आपण त्या व्यक्तीसाठी रडत नाही, तर त्या इनकन्व्हिनियन्ससाठी रडतो. म्हणून मी काय सांगतो, असं कुठे झालं माझ्या ओळखीतल्या कोणाला, त्यांना असं म्हणतो मी की तुम्ही आता त्या व्यक्ती जी गेलेली आहे ती काही परत येणार नाही. आपण अशी प्रार्थना जर केली तर जिथे आहात तुम्ही, मला माहीत नाही कुठे आहात ते, पण तिथे आनंदात राहा आणि तुम्हाला सद्गती मिळो अशी माझी प्रार्थना मी करते. That's the maximum you could do.